आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील मुंजवाड इथं बुद्ध विहाराच्या रखडलेल्या बांधकामाच्या प्रश्नावरून उभारलेले आत्मदहन आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असले तरी ग्रामस्थांमधील नाराजी अद्याप कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे। प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत तोडगा निघाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। मुंजवाड येथील बुद्ध विहारासाठी शासनाची मंजुरी आणि निधी उपलब्ध असूनही पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे मागील 3 वर्षापासून काम रखडले होते। या संदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नव्हती। या पार्श्वभूमीवर युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी मुंजवाड येथे भीमप्रहार सभागृहात बुद्ध विहार उभारणीसाठी आक्रमक भूमिका घेतली। मात्र प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने स्थानिक नागरिकांकडून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता। त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिस्थितीचा गांभीर्य ओळखून प्रशासनाने तातडीने प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, गट विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता तसेच पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित केली। बैठकीत सविस्तर चर्चा केली। यावेळी कार्यकारी अभियंता मेतकर यांनी बुद्ध विहाराचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिले। शासनाच्या नियमानुसार आवश्यक जागा वगळून उर्वरित जागेत बांधकाम करण्यात येणार असून रस्त्याकडील सीमारेषा निश्चित करून काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले। या निर्णयानंतर ग्रामस्थांनी आत्मदहन आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं असलं तरी ठरलेल्या मुदतीत काम सुरू झालं नाही तर आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी बागलाण, कार्यकारी अभियंता, निवासी नायब तहसीलदार, सहाय्यक गट विकास अधिकारी, रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी तसेच मुंजवाड गावचे सरपंच, पोलीस पाटील, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।